अजय देवगणची रेड मूवी तर तुम्ही सर्वांनीच पाहिली असेल, पण रिअल लाईफ मध्ये देखील इन्कम टॅक्स रेड जवळजवळ अशाच पद्धतीने होतात. रेड मध्ये एक ऑफिसर एका पॉवरफुल नेत्याच्या घरी शिरतो कारण त्याच्याकडे सॉलिड इन्फॉर्मेशन आहे. तसेच रिअल लाईफ मध्ये देखील रेड कधीच रॅन्डम नसतात, तर ते नेहमी काही स्ट्रॉंग सिग्नल्स मुळेच होतात. उदाहरणार्थ पाहायचं म्हणलं तर लार्ज कॅश ट्रान्झॅक्शन, मोठ्या प्रमाणात कॅश डिपॉझिट, वारंवार विड्रॉल किंवा कोणतंही एक्सप्लेनेशन नसलेलं कॅश फ्लो, हे सर्व इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला एक रेड अलर्ट देतात. जसं मूवी मध्ये हिडन रूम्स असतात, तसे सिस्टम मध्ये देखील हिडन फायनान्शियल ट्रेल्स असतात. दुसरं सगळ्यात मोठं ट्रिगर आहे इनसाइडर इन्फॉर्मेशन. जसं मूवी मध्ये इन्फॉर्मेशन द्यायला इन्फॉर्मर्स असतात, तसं रिअल लाईफ मध्ये बँक रजिस्ट्रार, जीएसटी डाटा किंवा ब्रोकर्स हे सगळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आपला डेटा देतात. आणि जसं पिक्चर मध्ये रेट टाकण्यापूर्वी वॉरंट लागतं, तसंच रिअल लाईफ मध्ये देखील बिना वॉरंटचे एकही स्टेप पुढे जाता येत नाही. लीगल सर्च वॉरंट हे मॅन्डेटरी असतं. कधी कधी अनॉनमस कंप्लेंटमुळे सुद्धा केस रिओपन होतात. आणि एक महत्वाची गोष्ट, रेड झाली म्हणजे तुम्ही गिल्टीच आहात असं नाही, पण जर डॉक्युमेंट क्लीन नसतील तर पेनल्टी, टॅक्स डिमांड आणि प्रॉसिक्युशन पर्यंत गोष्टी जाऊ शकतात.